नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। सध्या अस्तित्वात असलेल्या 8 क्षेत्रीय कार्यालयांसोबत आणखी 2 कार्यालये वाढवून त्यांची संख्या 10 करण्यात यावी या सत्ताधारी भाजपच्या एका गटाने केलेल्या मागणीला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नकार दर्शवलाय। त्यामुळे सर्वच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये ताब्यात घेऊन प्रभाग अध्यक्षपदी भाजपचे अधिकाधिक नगरसेवक बसवण्याचा भाजपचा डाव पालिका आयुक्तांच्या नकारामुळे फसलाय। पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेता सध्याची 8 क्षेत्रीय कार्यालयांची रचना अपुरी ठरतीये। या कार्यालयांवर प्रशासकीय कामाचा ताण पडतोय, त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास अडचण येत असल्याचं कारण पुढे करत भाजपच्या एका गटाने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या 8 ऐवजी 10 करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती। खरं तर या मागणीमागे भाजपचा डाव काही वेगळाच होता। आपल्या राजकीय सोयीनुसार क्षेत्रीय कार्यालयांची फोडाफोडी करून हवे ते प्रभाग त्या कार्यालयांमध्ये घुसवून अथवा वगळून सर्वच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये ताब्यात घ्यायची आणि आपल्या अधिकाधिक नगरसेवकांची प्रभाग अध्यक्षपदी नेमणूक करून विरोधी पक्षाची कोंडी करायची। गेल्या पंचवार्षिकला देखील 6 क्षेत्रीय कार्यालयांची संख्या 8 वर नेऊन पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने ही खेळी खेळली होती। निवडणुकीनंतर 6 क्षेत्रीय कार्यालये फोडून ती 8 करण्यात आली आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी 8ही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक कसे बसतील अशी व्यवस्था करण्यात आली। भाजपच्या या मागणीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनीषा लांडे यांनी मात्र विरोध दर्शवलाय। मागच्याप्रमाणे यंदा पुन्हा क्षेत्रीय कार्यालयात बदल केल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल, शिवाय त्यांना दूर अंतरावरील क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतील असं म्हणत क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना न करता सध्या अस्तित्वात असलेल्या 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फतच कामकाज केलं जावं अशी मागणी मनीषा लांडे यांनी केली आहे। त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 8 क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना मागील पंचवार्षिकला केली गेली आहे, त्यामुळे त्यात यंदा पुन्हा बदल करण्याची गरज वाटत नाही। 8 क्षेत्रीय कार्यालयांमार्फत महापालिकेचं कामकाज योग्य प्रकारे सुरू असल्याचं सांगत महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवण्यास नकार दिलाय। महापालिका आयुक्तांच्या नकारामुळे आपला राजकीय डाव फसलेला सत्ताधारी भाजप आता काय भूमिका घेणार हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्ही पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं।